श्री स्वामी समर्थ. हो, मी तुझ्याशीच बोलतोय. एकदा हे मनापासून ऐकून बघ, मग नशीब नाही बदललं तर सांग. जीवन हा सुख आणि दुःखाचा एक प्रवास आहे. जर तू सध्या दुःखी असशील तर थोडा धीर धर, कारण पुढे एक खूप सुंदर दिवस तुझी वाट पाहत आहे. माझ्या बाळा, माझं तुझ्यावर अपार प्रेम आहे. ईश्वर म्हणतोय की आता गोष्टी सकारात्मक वळण घेत आहेत. तुझे जे डोळे आज रडत आहेत तेच उद्या आनंदानं चमकतील. हे दयाघना, मला तुझं लेकरू म्हणून स्वीकारल्याबद्दल तुझे खूप आभार. प्रत्येक कठीण प्रसंगात माझी पाठराखण केलीस आणि मला आयुष्याचा हा नवा दिवस दिलास, त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. देवा, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, देव हा केवळ आपली शेवटची आशा नाही, तर तोच आपली एकमेव आशा आहे. प्रत्येक संकटात तो आपल्या सोबत असेल आणि तोच आपला कायमचा मार्गदर्शक असेल. अडचणीच्या वेळी जास्त ताण घेऊ नका, फक्त विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच मार्ग काढतील. तुम्ही सहमत असाल तर होय अशी कमेंट नक्की करा. परमेश्वर म्हणतोय, मी या जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा सत्याचा प्रकाश असेल. येणाऱ्या काळात तुझ्या घरी लक्ष्मीचा वास होणार आहे. फक्त कोणतेही वाईट कर्म करू नकोस. देव तुझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि विषारीपणा काढून टाकत आहे. आता तुझ्या जीवनात प्रेम, पैसा आणि अफाट आनंद चालत येणार आहे. जेव्हा तुला वाटतं की आता सगळं संपलंय, तेव्हा आशा कधीही सोडू नकोस, कारण तिथेच देव एखादा चमत्कार घडवत असतो. देवावर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई असे टाईप करा. तू दाखवलेल्या संयमामुळे तुला किती मोठे आशीर्वाद मिळणार आहेत याची तुला अद्याप कल्पना नाही. ही खऱ्या अर्थानं तुझी फळ प्राप्त करण्याची वेळ आहे. परमेश्वर म्हणतोय, तू गेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहेस. तुला आसपासच्या चांगुलपणाचा आनंद घेणं कठीण झालं आहे. थोडा वेळ शांत रहा आणि दीर्घश श्वास घे. तुझ्या सभोवतालच्या गोष्टींचा स्वीकार कर आणि माझ्याकडे मनःशांती माग. मी सदैव तुझ्या सोबत आहे. उद्या तुला या विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. दैवी संकेत आणि प्रचितीसाठी तयार रहा. तू हा संदेश योगायोगानं वाचत किंवा ऐकत नाहीयेस, तर हे खास तुझ्यासाठीच आहे. जे तुझ्या नशिबात नाही तेही मी तुला मिळवून देईन. माझ्या लेकरांनो, मी तुमच्यासाठी कार्य करायला सुरुवात केली आहे. आता अनपेक्षित यश, शुभवार्ता आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा. आशीर्वादांचा वर्षाव होत आहे. पुढच्या एका महिन्यात तुम्हाला प्रेम, आर्थिक समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभेल. परमेश्वर सांगतोय, मला तुला फक्त इतकंच सांगायचं आहे की तू खूप खास आहेस. मी तुझ्यासाठी सर्व काही शुभ करत आहे, कारण तू एका सुंदर आयुष्यासाठी पात्र आहेस. मनात काही इच्छा असेल तर कमेंट करा. आयुष्यात मोठे बदल घडणार आहेत आणि ते सर्व तुझ्या कल्याणासाठीच असतील. मोठ्या स्वप्नांसाठी तयार रहा. गोष्टी आता रोमांचक होत आहेत. विश्वास असेल तर होय टाईप करा. देवाला अशक्य असे काहीच नाही. तुझा विश्वासच सर्व काही शक्य करेल. हे तुझे कन्फर्मेशन आहे की सर्व काही ठीक होणार आहे. ईश्वर आता तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. तू ज्या उपायासाठी प्रार्थना करत होतास तो मी तुला पाठवत आहे. तुझे जीवन इतके अद्भुत होईल की तुला यशाची उंच भरारी घेता येईल. प्रेम तुला पूर्णपणे सावरणारे आणि तुला एक नवीन ऊर्जा मिळेल. सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे लिहा. स्वामी म्हणतात, थोडा धीर धर. माझे टायमिंग नेहमीच परफेक्ट असते. मी तुझ्यासाठी काहीतरी खूप मोठे नियोजन केले आणि माझ्यावर विश्वास ठेव, तुला ते खूप आवडेल. तू लवकरच अशा नात्यात किंवा सुखद अनुभवात प्रवेश करशील ज्याचे श्रेय केवळ या विश्वालाच जाईल. ही सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी स्वामी आई, मी तुझं बाळ असे टाईप करा. तुमचे देवदूत सांगत आहेत की खंबीर रहा आणि चमत्कारावर विश्वास ठेवा.
तुमचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. परमेश्वर म्हणतोय, मनातला तणाव सोडून दे आणि आशीर्वादांचा स्वीकार कर. आपली मान उंचावून आत्मविश्वासानं पुढे जात राहा. माझ्याकडे तुझ्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुझे भविष्य यश, प्रगती आणि वैभवानं भरलेले असेल. तुझ्या शत्रूंच्या सर्व योजना नष्ट करण्यासाठी मी माझे दूत तुझ्या पुढे पाठवत आहे. मी तुला पूर्णपणे सुरक्षित ठेवले. त्यामुळे भीती आणि काळजी सोडून दे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. थोडा वेळ थांब. ब्रह्मांड तुला इतकी प्रतीक्षा का करायला लावत आहे हे लवकरच समजेल. ईश्वर तुझ्यासाठी जे काही करत आहे ते तुझ्या कल्पनेच्या आणि प्रार्थनेच्या पलीकडचे आहे. आर्थिक समृद्धी तुझ्याकडे झपाट्यानं येत आहे. जर तू हे वाचले असेल तर समजून घे की आर्थिक चमत्कार आता तुझ्या मार्गावर आहे. तुझी परिस्थिती बदलणार आहे. तुझे अभिनंदन. आता अनपेक्षित गोष्टी तुझ्या वाट्याला येतील. तुझे उत्तर करवा. 1 स्वीकार की 2 नकार. तू एका मोठ्या चमत्काराच्या अगदी जवळ आहेस. आता प्रगतीची दारे उघडतील. सर्व कर्ज फिटेल आणि तुझी भरभराट होईल. या आशीर्वादाचा स्वीकार कर. स्वामी म्हणतात, ज्या ठिकाणी तुझे पाऊल पडले नाही तिथे तुझे नाव आदरानं घेतले जात आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी अघटित आणि आश्चर्यकारक घडवणार आहे. फक्त पुढे चालत राहा. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोवर जगाची पर्वा करू नकोस. तू जिथे जाशील तिथे माझे रक्षण तुझ्या सोबत असेल. परमेश्वर म्हणतोय, आता रडणं थांबव. मी तुझ्या आसपासच आहे. खंबीरपणे उभा राहा आणि झेप घे. तू माझा विजेता आहेस. मी तुझा देव आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हा आठवडा संपण्यापूर्वी तुझे जीवन इतक्या आनंदाने भरेल की तू सर्व चिंता विसरून जाशील. तू पुन्हा एकदा जीवनाचा आनंद घ्यायला शिकशील. तयार आहेस का? कमेंटमध्ये नक्की सांग. कोणीतरी तुझ्या आयुष्यात येणार आहे जे सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलून टाकेल. सहमत असाल तर होय अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात, तुला जे मनापासून हवे आहे तेच तुला मिळणार आहे. उद्या सकाळी मी तुला एक प्रचिती देणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी रांगेत आहेत. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल. लक्षात ठेवा, देवाची वेळ, देवाची योजना आणि देवाचा महिमा श्रेष्ठ आहे. स्वतःला ईश्वराच्या स्वाधीन करा. तुमचे भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त त्याच्यावर भरोसा ठेवण्याची गरज आहे आणि तुम्हाला चमत्कार दिसेल. भविष्यात काय होईल याचा ताण घेऊ नका. रोज थोडा प्रयत्न करा. आज जे शक्य आहे ते उत्तम करा आणि स्वतःवर प्रेम करा. स्वामी तो दरवाजा उघडणार आहेत ज्यासाठी तू खूप मनापासून प्रार्थना केली आहेस. तू धन्य आहेस असा विचार कर. तसेच बोल आणि वाग, कारण याच कृतीतून तुझे आशीर्वाद सक्रिय होतात. ईश्वर सांगतोय, तुझे मोठेपण सिद्ध होण्याची वेळ आली आहे. तुझे तेज आता अधिक वाढणार आहे. तुझ्या यशाचा मार्ग आता कुणीही रोखू शकत नाही. तुझ्या ध्येयाकडे वाटचाल कर. आजपासून 3 दिवसात तुला स्पष्टपणे समजेल की तुझ्या नियोजनातील उशीर हे प्रत्यक्षात देवाचे संरक्षण होते. त्याचे प्रेम तुझ्या जवळ आहे आणि तो तुला मार्गदर्शन करत आहे. स्वामी म्हणतात, ज्या नवीन सुरुवातीची तू वाट पाहत होतास ती अखेर आली आहे. तणाव, गोंधळ आणि निद्रानाशाचे दिवस आता संपणार आहेत. मी त्या जागी स्पष्टता आणि मनःशांती देणार आहे. तू आता आयुष्याच्या एका अशा वळणावर आहेस जिथे तुला आतापर्यंतचा सर्वात मोठा आनंद मिळेल. हे तुझे खरे सुख मिळवण्याची वेळ आहे. ब्रह्मांड आज तुला सांगत आहे की पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे. मी तुला सुखद धक्का देणार आहे. अनपेक्षित आशीर्वाद तुझ्या वाट्याला येत आहेत. ताणतणाव सोडून दे आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझं जग बदलून टाकीन. तयार रहा. श्री स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला नेहमी आनंदी ठेवोत. अवधूत चिंतन.
श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.